कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काहीच घडलं नाही, काहीही घडलं नाही असं कसं होऊ शकतं? नेत्रा अद्वैत तिकडे सुखाने झोपलेत आणि इथे हा बिंडोक पुस्तक वाचत बसलाय, असं कसं होऊ शकेल? फाल्गुनीच्या बाळाला सुद्धा मी ह्याच विषाने मारलं होतं, मग नेत्राचं बाळ वाचलं कसं? फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने काम व्यवस्थित केलं असं ना? केलंच असणार। असं तर नसेल ना की अद्वैतवर विषाचा परिणाम होत नाही, त्यामुळे अद्वैतचा अंश असलेल्या या बाळावर सुद्धा विषाचा काहीच परिणाम होत नाही। असेल का असं? पण मग खरंच जर असं असेल तर काय करू मी? कट्यार मिळव, त्या कट्यारीनेच तुझा अंत होणार आहे। नेत्रा, झोप लागत नाहीये का तुला? मी लाईट बंद करतो। नाही ठीक आहे, राहू दे। नक्की? हो हो, मी झोपते। मी बघतो, थांब। फाल्गुनी ताई, सॉरी तुम्हाला एवढा लेट डिस्टर्ब केलंय। ओके। नेत्रा, मला बोलायचं तुझ्याशी। बोला ना ताई, काय झालं? नेत्रा, मला आठवलं मी ज्यूस नाही दिला होता तुला। ताई, तुम्ही अजूनही त्याच गोष्टीचा विचार करताय? फाल्गुनी, सोडून दे ना तो विषय। हा भाईजी, तेव्हा मी ना पंपकिन आणायला गेले होते। हे बघ, ऑनलाईन पेमेंटचा टाइम पण आहे, मी घरातच नव्हते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या मधल्या काळात जे काही घडून गेले ते खूप भयंकर होतं, भीषण होतं। त्यामुळे हे सगळं व्यवस्थित व्हायला वेळ तर लागेल, कठीण आहे। शेखर, आपण करू ना व्यवस्थित। तुम्ही फक्त विश्वास ठेवा ना। तुम्ही तुमच्या बायकोला साथ द्या, मला साथ द्या शेखर। मी सगळं सुरळीत करेन, पुन्हा पूर्वीसारखं। हा बिंडोक जर जाळ्यात अडकला ना, तर प्रतिबिंब न वापरता कट्यारीबद्दल सगळी माहिती मिळेल। हा, काय कर बोला। हो का? ठीक आहे, मी लगेच निघतो भाषेला यायला। हो, बघतो काय गडबड झाली, बघतो। काळजी करू नका, मी सॉल्व्ह करेन। 12:30 पर्यंत पोहोचेल। हो, येतो लवकर।
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. लेक गुड मॉर्निंग म्हणते. काय करताय? माझी लेक मला गुड मॉर्निंग म्हणाली ना, मग मला माझ्या लेकीला हक करायचा. मग लेकीला हक करा, मला कशाला करता? पण माझ्या लेकीमुळे तू अजून सुंदर दिसायला लागलीस. काय साहेब? खरंच बघ ना आरशात, माझ्या लेकीमुळे खूप बदल होत आहेत तुझ्यात. तुमची लेक खूप मस्तीखोर आहे. हो, आज पहाटे सुद्धा असं नख मारल्यासारखं दुखलं ना माझ्या पोटात. काय? हो. मला उठवलं का नाहीस नेत्र? नाही, पण फार वेळ नाही दुखलं. थोडा वेळ त्रास झाला, मग थांबला. नेत्र, काही असलं तरी तू मला उठवायला हवं होतंस, मला कळायला हवं. सॉरी, पण तसंही आपण उद्या टेस्ट करणार आहोत ना, मग त्यात कळेल आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय. पण माझ्या लेकीमुळे तुझ्या चेहऱ्यावर छान ग्लो आलाय. तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही म्हणजे ग्लो आलाय चेहऱ्यावर. विरोचक सुद्धा हेच म्हणाला होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. होय, अजून विचार कर की खरंच गरज आहे का ग त्याला घराबाहेर पाठवायची? नेसत्या कपड्यानिशी गेलीत ते, बाहेर कुठे राहणार, काय करणार? अगं आत्या, आत्ता काय विचारलीस? हे आता गेले की ते बांध सुटलाय, आता परत कसा माघारी येईल? तू कप ग दुर्गे, अजून मी फोन करून त्यासनी बोलता येईल. एवढी परीक्षा पास झाली. भूमीनं त्यांना बाहेर जायला सांगितलं, ते बाहेर गेले. पास झाले की असं समजून त्यांना बोलून घेऊया. नाही, अजून त्यांची परीक्षा बाकीच आहे, 10 दिवसांची, ते बी. अगं पण 10 दिवसाची रीत पाळायची काय गरज नाही. असं जाऊ बापू म्हणलेत नव, मग ते स्वतःच असं म्हणतायत, तर आपल्याला काय गरज आहे त्यांना असं काय करायला लावाया? वे, मला तर लई भ्या वाटते बघ. अधिपती कवा असं बाहेर राहिलेत का ग? हा, त्यांना सवय आहे का याची? वे, अगं कसं राहतील बाहेर ते, कसं दिवस काढतील? आणि तुला काळजी वाटत नाही का ग? तुझा किती जीव आहे त्यांच्यावर. आई जीव आहे म्हणूनच तर आम्ही हे सगळं करायलो. ह्याच्यातच त्यांचं भलं आहे, त्यांच्या भल्यासाठीच करायलोय आम्ही हे सगळं. ह्यात कसलं आलं भलं? पैसा, अडका, संपत्ती असली की कुणी बी जवळ राहत आहे. प्रेमाला ह्या सगळ्याचं कोंदण असलं तर कुठलं बी प्रेम टिकतंय. पण खरं प्रेम कुठल्या बी अडचणीत आपल्या पाठीशी उभं राहत, आपली पाठ सोडत नाही. आता सुनबाईंनी एवढं प्रेम व्यक्त केलं नव अधिपतींवर, मग आता बघू की या अडचणीत त्यांचं प्रेम टिकतंय का ते. आणि जर का ते टिकलं तर यात कोणाचं चांगलं होणार आहे? तोच विचार करून आम्ही त्यासनी बाहेर पाठवलंय. हे समज खरं आहे तुझं, मला पटतंय. पण त्याची दुसरी पण काहीतरी पद्धत असेल ना व? अगं एवढी कडक परीक्षा द्यायची काय गरज आहे? हे बघ, तू करायला जाशील ये आणि वळी भलतच काहीतरी, आणि नंतर तुलाच त्याचा त्रास होईल. मग काय करशील? मला एक कळना झालंय, लग्न होऊन इतके दिवस झाले आणि मग तू हे समजा आता का करतीयस? का म्हणजे काल त्यांची पहिली रात्र होती म्हणून केलं. अगं त्यांचं लगीन आत्ता झाले का ग? ही रीत पाळायची होती तर त्यांचं लगीन झालं तेव्हा सांगायचं होतंस.
आत्ताच काय नेमकं? आजी तू आता असं म्हणालीस पण काल त्यांच्या खोलीची सजावट तूच केलीस ना व? केली म्हणजे सुनबाईंना अधिपतीवर प्रेम आहे असं सांगितलं म्हणताना केली. तेच म्हणतोय आम्ही. त्यांचा खरा संसार आता सुरू होणार आहे. आजी मावशी म्हणाली ना ते एकदम बरोबर आहे बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इथं जवळपास असले तरी चालते, लई नाही 10 दिवसासाठी पाहिजे. एखादं बारकं घर असले तरी चालते. अहो मिळतील की, इथंच आसपास मिळतील की घर तुम्हासनी. पण हे असं 10 दिवसासाठी कुणी नाही देणार हो. नाही बरोबर आहे, पण आता असं असते की नाही की एखादा भाडेकरू सोडून गेलाय, अजून पुढचा भाडेकरू यायचा आहे, त्याच्या आधी त्या गॅप मध्ये आपलं 10 दिवस तर 10 दिवस मोकळं ठेवण्यापेक्षा देऊया. असं एखादा घर मालक असला तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये तर पाहिजे तर भाडं मी महिन्याभरात देतो काय, पण राहणार 10 दिवस असं. हा आणि छोटीशी खोली असेल तरी चालेल आम्हाला. चालतंय. नाही नाही, असली काय खोली बिली नाही माझ्याकडे. सगळे 1 BHK 2 BHK फ्लॅट आहेत बघा माझ्याकडे. 2 BHK आता सध्याला तसं बजेट नाही, परवडणार नाही तसं आता. अहो आता माझ्याकडे तेच फ्लॅट्स आहेत. बरं येऊ का मी आता? ठीक आहे. बरं ठीक आहे मग चल. आता काय करायचं? लगेच कशाला खचून जायचं, थांबा. आहेत अजून 1-2 एजंटचे नंबर, थांबा. फोन करून बघा. हा हॅलो. नाही 10 दिवसाचा हिशोब पकडूच नका तुम्ही, महिन्याभराचा हिशोब पकडा की. मी महिन्याभराचे पैसे द्यायला तयार आहे म्हणले की तुम्हाला. हा कमिशन बरं ठीक आहे देऊया कमिशन, पण भाड्यात जरा काहीतरी डिस्काउंट करा आहे की नाही. खोलीच नाही मग ते पहिला सांगा की मग भाड्याचं कशाला बोलावलं आपण. राहू दे सोडा. हा जाऊ दे ठीक आहे धन्यवाद. मंडळावर खोल्यात टाळकत ह्याच्याकडे खोली नाही भाड्याचं आणि काय पुढचं बोलायला येऊ. मग आता थांबा की अजून 1-2 कार्यकर्त्यांचे नंबर आहेत, थांबा. ऐका ना, तहान लागली. पाणी मिळेल की, थांबा जरा थांबा. दादा पाणी हवंय का? हा जरा पाणी पाहिजे. देतो की पाणी देतो. वाव हे घ्या. धन्यवाद धन्यवाद. काय तुम्ही खुली बिली बघताय का काय? नाही तुमचं बोलणं ऐकलं फोनवरच म्हणून. हा खोली बघत होतो जरा. आहे का तुमच्या ओळखीची इथं जवळपास कुठली? 10 दिवसासाठीच पाहिजे आहे, लय नाही. काय भाडं असेल ते आपण देऊन टाकूया की काय. बऱ्या घरचे दिसत आहे, फॅमिली आहे बरोबर. माझी खोली चालेल का? तुमच्याकडे आहे खोली? खरंच आहे? होय माझी खोली आहे ना इथंच माग. माझे 2 कामगार तिथे राहत होते, ते गावाला गेलेत. आता ती खोली झाली रिकामी. कामाचा बी लोड आलायच, पण ते रिकामी खोली राहून काय होणार? तुम्हाला राहायचं तर चालत असेल म्हणजे. अहो दादा एक नंबर. अरे दादा असं काय करताय? असं नका करू. खरंच मोठं काम केलं तुम्ही. भाड्याचं कसं काय? 10 दिवसाकरता कोण भाडं घेतं का? बघू त्या भाड्याचं काय करायचं ते. चला. अहो नाही असं कसं, आम्ही फुल ना फुलाची पाकळी काहीतरी देऊच तुम्हाला. प्लीज असं नका म्हणू. ते होईल होताई, पण खोली थोडीशी घाण आहे. चालते त्याला काय होते ते करतो आम्ही, त्याचा काही विषय नाही की नाही. थँक्यू थँक्यू. ठीक आहे मग चला. एक विचारू का? विचारा घेऊ. नाही म्हणजे तुम्ही चांगल्या घरचं दिसताय, पण असं काय झालं म्हणून मग तुम्ही? नाही काय झालं सांगण्यासारखं नसेल तर जाऊ द्या. थँक्यू. या चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.